नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। राज्यभरामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघत असताना ठाणे शहरातील मोर्चामध्ये काय होणार या संदर्भात ठाणे शहरातील जनतेला प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्सुकता होते। काल ठाणे शहर संपूर्णपणे भगवमय झालं होतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। राज्यभर मराठे मोर्चे निघत असताना काल ठाणे शहरामध्ये देखील मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये काल लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी सहभाग घेतला आणि राज्य सरकारकडे आपली कैफियत मांडली। कोपर्डी घटनेचा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवा, मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, मराठ्यांना आरक्षण द्यावं, ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करावा या आणि इतर मागण्यांसाठी सध्या महाराष्ट्रभरामध्ये अशा प्रकारचे मोर्चे निघत आहेत। या मोर्चामध्ये देखील प्रचंड मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते। पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री राजन विचारे, श्री रवींद्र चव्हाण, आमदार श्री जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेचे माजी उपसभापती श्री वसंत डावखरे, आमदार श्री निरंजन डावखरे, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे, माजी खासदार श्री संजीव नाईक, आमदार श्री रवींद्र फाटक यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते। सर्वप्रथम मी लाखो मराठा समाजाचा जो मोर्चा निघालाय, मराठा क्रांती मोर्चा, त्याचं ठाण्यामध्ये स्वागत करतो। 10 मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटले आणि म्हणून लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या न्याय मागण्या मान्य झाल्या पाहिजे यासाठी शिवसेना विधिमंडळातही आहे, न्यायालयामध्ये आणि रस्त्यावरही आहे। ठाणे शहरातील 3 हात नाका परिसरातून हा मोर्चा निघाला होता। ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, भिवंडी, पालघर, कल्याण, बदलापूर आदी परिसरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय ठाणे शहरामध्ये दाखल झाला होता। ठाणे शहरामध्ये सर्वत्र भगव्या झेंड्यांचं साम्राज्य पसरल्याचं चित्र दिसत होतं। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा असलेले टी-शर्ट्स, टोप्या यांचं साम्राज्य सर्वत्र दिसत होतं। ठाणे शहरातील 3 हात नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मार्गावरून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये मराठा बांधवांना एकत्र येता यावं या दृष्टिकोनातून मेगा ब्लॉक देखील रद्द करण्यात आला होता। 40 विशेष लोकल गाड्या त्यासाठी सोडण्यात आल्या होत्या। या विशेष लोकल गाड्यांमध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने ट्रॅव्हल करत होते। हा मूक मोर्चा असला तरी विशेष लोकल गाड्या मात्र घोषणांनी अक्षरशः दणाणून गेल्या होत्या। ठाणे स्टेशन परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली होती। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 022 2530 4837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। राज्यभरामध्ये निघणाऱ्या मराठा मोर्चांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण मोर्चांना कुठल्याही एका विशिष्ट नेत्याचं नेतृत्व नाही। संपूर्ण समाजाने एकत्र येऊन हा मोर्चांचं नियोजन केलं। मात्र याला मार्गदर्शन काही निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लाभलं होतं। त्याच्यामुळे अत्यंत काटेकोरपणे नियोजन या मोर्चाचं केल्याचं लक्षात आलं। जवळपास 2 ते 2.25 लाख नागरिकांचा हा मोर्चा होता। मात्र ठाणे शहराला या मोर्चामुळे फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं नाही। प्रशासकीय यंत्रणांनी त्याचप्रमाणे पोलिसांनी देखील आपलं काम चोख पद्धतीने बजावल्यामुळे मोठ्या प्रमाणात मोर्चा निघून देखील
या मोर्चामुळे ठाणे शहर हतबल झाल्याचं चित्र बघायला मिळालं नाही. या मोर्चासाठी मोबाईल टॉयलेट, रुग्णवाहिका, त्याचप्रमाणे डॉक्टरांचा देखील प्रबंध करण्यात आला होता. त्यामुळेच हा मोर्चा खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेसफुल झाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेला हा सगळ्यात मोठा मोर्चा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनी, जैन बांधवांनी, मारवाडी, गुजराती, कोळी, आगरी आणि कुणबी समाजाने देखील या संपूर्ण मोर्चाला पाठिंबा दिल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं. राज्यभर मराठा मोर्चा निघू लागले याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कोपर्डी येथील घटना घडली. कोपर्डी येथील घटनेनंतर मराठा समाज खऱ्या अर्थाने जागृत झाला आणि संघटित झाला आणि त्यानंतर अशा प्रकारचे मोर्चे राज्यभर निघू लागले. या मोर्चांमधून ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करावा अशी मागणी प्रामुख्याने जोर धरू लागली. त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी देखील प्रामुख्याने पुढे आली. मराठा समाज हा राज्यकर्ता समाज. मराठा समाजाचे खूप मोठ्या प्रमाणात मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक हे राज्याच्या विविध भागांमध्ये आढळून येतात. मग या समाजाला आरक्षणाची गरज काय असा सवाल देखील विचारला जाऊ लागला. मात्र आजही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ही मराठा समाजातली आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीला मोठ्या प्रमाणात जोर मिळू लागला आणि त्यातूनच हा संपूर्ण मोर्चा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निघू लागला. ठाणे शहरामध्ये देखील त्याचं प्रतिबिंब उमटलं. त्यापाठोपाठ मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात अशा मागण्या देखील या निमित्ताने पुढे आल्या आहेत. काल 8 मुलींनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना याच मागण्यांचं निवेदन दिलं. किटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. एकीकडे राज्यभरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चे निघत असताना विविध मोर्चांचं सध्या ठाणे शहरामध्ये आयोजन करण्यात येत आहे. ठाणे काँग्रेसच्या वतीनं देखील ठाणे पूर्व परिसरामध्ये धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. 25 वर्षात शिवसेना भाजपने ठाणेकरांना काय दिलं असा सवाल यावेळेस अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांनी विचारला. कोपरी परिसरातील 300 इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा. ठाणेकरांना दिलेलं क्लस्टरचं गाजर कधी शिजणार? कोपरी दुर्गंधीमुक्त करावी. CRZ हटाव. गावठाण विस्ताराचा प्रश्न देखील यावेळेस उपस्थित करण्यात आला. या आणि इतर प्रश्नांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे, श्री बाळकृष्ण पुर्णेकर, त्याचप्रमाणे इतरही नेत्यांच्या उपस्थितीत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. लर्निंग लायसन्सची प्रोसेस अधिकाधिक सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून RTOने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. आता लर्निंग लायसन्ससाठीची परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. आज या परीक्षा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. एकाच वेळेस 30 जणांना ही परीक्षा देण्याचं सुलभीकरण या ठिकाणी करण्यात आलं आहे. प्रत्येक परीक्षा देणाऱ्याला एकंदर 15 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी 9 प्रश्नांची उत्तरं देणारा या परीक्षेत पास होणार आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पुणे आणि नाशिक नंतर अशी प्रक्रिया घेणारं ठाणं हे 3रं केंद्र महाराष्ट्रातलं असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी.
ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.